नमस्कार भावनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आपला आजचा ब्लॉग एकदम खूप दिवसानंतर येतोय मला माहिती, पण आता इथून पुढं जर आपण ॲक्टिव्ह राहणार आहे यूट्यूब चॅनलला, परत आपले ब्लॉग्स रेग्युलर येत राहणार आहेत. आज आहे वेनसडे आणि आपल्याला अजून वेकेशनमध्येच आहे आपण. सो आजचं जे आपलं शेड्यूल असणार आहे, आपण आता फ्रेश झालेलो आहे, आंघोळी वगैरे फ्रेश झालेली आहे, सगळी एकदम आंघोळी वगैरे आपली झालेली आहे. आणि आता आपण आय थिंक सो कोल्हापूरला जायचं आहे, मला थोडंसं काम आहे. आणि तर ब्लॉगला कंटिन्यू राहावा आणि खूप एन्जॉयमेंट होणार आहे. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे आज, आणि थोडेफार परचेसिंग पण होणार आहे आपली आज. सो ब्लॉगला कंटिन्यू राहावा. सो गाईज, मी बॅग घेतलेली आहे आणि बॅगमध्ये सगळं सामान पण शेड्यूल झालेलं आहे तर, आणि मी पण एकदम रेडी झालेलो आहे. ब्लॉग पण आपला रेडी होत आहे. सो जाऊया मस्तपैकी, आता कोल्हापूरला जाणार आहे आपण. आणि आज आपल्याला पुमाची एक फ्लिपफ्लॉप घ्यायची, मला खूप दिवस झाले मी त्याच्या मागे लागलेलो. ते फ्लिपफ्लॉप घेऊया. परत आपण आज बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. आणि आपल्यासोबत कोण जॉईन झालं तर बघू, मी माझ्या डोक्यात आहे कोणाला तरी कॉल करून जॉईन करून घ्यायचं आपल्यासोबत. म्हणलं सोप भैयाच होईल आपला जॉईन, आणि अजून एक 2-3 जण होतील जॉईन. ते जॉईन झाली का मग परत आपण आपले अजून 2-3 कामं आहेत ते करू. आणि आपण अजून 2-3 सरप्राईजेस इथून पुढे येत राहणार आहेत. अपकमिंग जे ब्लॉग्स आहेत ते टोटली सरप्रायझिंग ब्लॉग्स असणार आहेत. म्हणजे पाठीमागचे पण 2 ब्लॉग शूट करायचे होते मला, नाही का, सरप्रायझिंग ब्लॉग्स होते, पण ते अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव मी करू शकलो नाही. सो आता मी इथून पुढं करणार आहे शूट सगळं, नाही का. सो व्लॉग्स आता एन्जॉय करा तुम्ही. Meanwhile, सो गाईज, मी आत्ता निघालेलो आहे कोल्हापूरसाठी आणि मी डायरेक्ट गाडीवरती ब्लॉग स्टार्ट केला, माझ्या लक्षातच राहिलेला आहे. सो आपण आता रानू मंडलवरती आणि आपण आता चाललेलो स्पेस वगैरे घालून एकदम प्रॉपरमध्ये. सो माझी जर्नी स्टार्ट झालेली आहे. आत्ता मी आहे सध्या शाहूवाडीच्या पुढं. सो ब्लॉगला कंटिन्यू राहावं. 20 minutes later. गाईज, आपण अराउंड आता 30 किलोमीटर्स क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आणि आत्ता मी चाललेलो आहे वठारला. तिथं आपल्याला एका माणसाला भेटायचं आहे, थोडंसं काम आहे आपलं तिथं. सो आपण आपली जर्नी करूया कंटिन्यू तिथं आता. 1 hour later. तर काहीच मी निघालेलो हायवेवरून आणि इकडं लोकांची गर्दी बघा खूपच आहे. एकदम ट्रॅफिक पण लागलेलं भरपूर होतं. कसलं तरी पाणी पुरवठा या संघटनेची लोक आहेत सगळी. तुम्ही बघू शकता हे निघाले, कुठल्या तर प्रकारचं आंदोलन चालू आहे हे सगळं. आणि त्यामुळं आपल्याला झाला आहे भरपूर लेट. आणि पुढून यायला लागले तिथं काम आहे तिथले कंटिन्युअस कॉल्स. तिथं भरपूर लोकांना भरपूर गाड्या जमा झालेल्या आहेत त्या साईडला. जसं की तुम्ही बघू शकता, मी वाईड केलं चुकलं, चेक करा सगळं. एकदम प्रॉब्लेम चालू आहे इकडं, काही नेमकं कळलं ना. Meanwhile, तर काहीच आत्ताशी आलो कोल्हापूरमध्ये, आणि आपल्या दुसरीकडे एक काम होतं ते झालेलं आहे. आणि आत्ता आपण आलो आहे हॉर्न चेंज कराय आपल्या गाडीत. तुम्ही बघू शकता मी ह्या दुसरा नवीन हॉर्न आणलेला आहे. आणि हा आता आपण फिट करायचं आहे गाडीला आपल्या. नवीन हॉर्न जरा लाऊड हॉर्न आहे, प्ले करून सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. सो गाईज, गाडीचा हॉर्न ते बसून झालेला आहे आपला. आणि आता राईट नाव आपण आहे सयाजी हॉटेलच्या बेसमेंटला मोंट्री कॅफेमध्ये. आणि इथं आपण स्नॅक्स करण्यासाठी आलो, म्हणजे थोडक्यात काहीतरी खाण्यासाठी, कारण की सकाळपासून आपण काही खाल्लेलं नाही आहे. सो इथं आपण काहीतरी खाऊ थोडंफार. आणि आपल्याला जॉईन झालेला आहे आयुषसुद्धा. आयुष आपल्यासोबत आलेला आहे आज. आणि असं काहीतरी ॲम्बियन्स आहे बघा, तिथं दिसत असेल तुम्हाला. नाव नाही दिसत बरं का त्या कॅफेचं, थोडं हाईड होतं आहे. पण आपण सध्या आलेलो आहे इथं. ॲम्बियन्स बेस्ट आहे याचा. तुम्ही जर कधी कोल्हापूरला आला तर 100% या कॅफेला येऊन जावा. एकदम ॲम्बियन्स बेस्ट आहे आणि सर्विस एकदम बेस्ट आहे. टेस्टला सुद्धा एकदम टॉप आहे. तर आम्ही आत्ता खातो आणि खाऊन झाले की मग तुम्हाला भेटतो. तर गाईज, आमची ऑर्डर जी होती ती आलेली आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, हे नाजा तंदूर नाजा आहे, आणि ते कुठला तर बार्बिक्यू नाजा आहे. आणि ही स्ट्रेसलेस म्हणून डेझर्ट येते. ही लेमन आईस टी, ती कोल्ड कॉफी. आणि अजून एक ऑर्डर आहे आपली, ती पण येत आहे. ती आपण चिकन मसाला फ्राय सांगितलं आहे, ती येणार आहे आपली. सो मस्तपैकी आता आम्ही एन्जॉय करतो मील, आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू पुढे करतो. meanwhile, सो गाईज, आमचं खाऊन होतं ते सगळं झालेलं आहे आणि एकदम ओव्हरफुल खाऊन झालेलं आहे. चिकनचं एक मेनकोर्स होता, तो पण अजून मागवलेला, तो पण कंप्लीट झालेला आहे. आणि जे 2 प्रकारचे नाजूस होते ते पण आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि आत्ता टायमिंग झालेलं आहे अराऊंड 3:58. आणि आत्ता आपण जायचं आहे घरी. इथून निघायचं आहे, नाही आपल्याला अजून चप्पल घ्यायची. सो आपण पुमाच्या आउटलेटला जाणार आहे, तिथून फ्लिपफ्लॉप घेऊया आणि मग तिथून जायचं घरी.
जसं की तुम्ही बघू शकताय आम्ही आत्ता आहे पुमाच्या आउटलेटला आणि टी शर्ट्स वगैरे तुम्ही बघताय, पण आपल्याला ते घ्यायचे नाहीत. आपल्याला घ्यायचे स्लायडर्स. हे ब्लॅक अँड व्हाईटवाले मर्सिडीज एडिशनवाले मी घेतलेले आहेत. ओके डन. 1 hour later. सो गाईज मी इथं मध्ये जरा जाताना थांबलेलो आहे, कारण जसं की तुम्ही इकडं सीन बघू शकताय बॅक साईडला माझ्या थोडा भारी वाटला. सो गाडीचे थोडेफार व्हिडिओज बनवतो, एक फोटो क्लिक करतो आणि तिथं अपलोड करतो. आणि थांबा तुम्हाला वॉच दाखवतो मी. हो गाईज, हे वॉच आहे ते मी जे नवीन परचेस केलं आहे ना, हे ब्रँड तुम्ही गुगल सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकू शकताय. हे मी परचेस केलेलं आहे. 17Kचं आहे. कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये करून सांगा. आणि आत्ता आपण बघूया आपल्या गाडीचे थोडेफार व्हिडिओज वगैरे करतो नाही का. सीन बघा कसा एकदम बेस्ट झालेला आहे. इकडं क्लाउड्स वगैरे एकदम भारी वाटतात ते. सो गाईज हे काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस आपला एकदम चांगला गेलेला आहे. बऱ्यापैकी आपण टोटली दिवसाचा एन्जॉय केला, खाऊन पिऊन एकदम फ्रेशमध्ये. कामं पण आपली सगळी झाली आणि आपण शॉपिंग पण झाली आपली ना, काही स्लायडर पण घेतले आपण. तर भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा आणि मला इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा. भेटू आपण पुढं. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.